आम्ही लोकशाही मार्गानं काटा बंद व्हावा यासाठी आंदोलन करत होतो, परंतु ब्रिटिश पॉलिसी वापरून आदल्या दिवशीच आम्हाला उचलून आमचं आंदोलन पूर्णपणे दाबलेलं आहे। आमचा याला विरोध का आहे? कारण हे खाजगीमध्ये केलं जाणार आहे। काट्यामध्ये यांच्या जिथं आत्ता चालू आहे तिथं काट्यामध्ये यांच्या प्रचंड तफावत आहे आणि त्या तफावतीमुळे भ्रष्टाचाराला वाव आहे। 1 किलोपासून 1 टनापर्यंत जर ओव्हरलोड गाडी आली 26,000 रुपये फाईन केला जाणार आहे। आणि त्या जरी आमचे ओव्हरलोड नाही, माझी गाडी 31 टन पास करते आणि 30 टनच माल भरले, माझे पेपर सगळे ओके आहेत, तरीसुद्धा 218 रुपये काट्याचे माझ्याकडून ते घेणार आहेत। आणि त्या बदल्यात कुठलीही सुविधा आम्ही जी मागितलेलीच नाही। उदाहरणार्थ काय, मी जे काय खाल्लेलंच नाही पण त्याचं बिल द्यायचं आहे, थोडक्यात हा प्रकार आहे। तर तो पूर्णपणे गाडीवाल्याच्यावर अन्यायकारक आहे। आणि ड्रायव्हरला लागणाऱ्या सुविधा तिथं एकही नाही। परवा कलेक्टर साहेबांनी सांगितले तर सुविधा पूर्ण करा आणि मग काटा चालू करा, परंतु त्याला त्यांनी वाटाण्याच्या अक्षरं लावलेल्या आहेत आणि या टोल नाका चालू करून पूर्णपणे आमच्यावर अन्याय केलेला आहे। हा टोल नाका कुठल्याही परिस्थितीत बंद झाला पाहिजे। आता जिथं काटे चालू आहेत तिथं राजरोसपणे 10 टन 20 टनाच्या ओव्हरलोड गाड्या सेटिंग करून, म्हणजे काट्यात आणि तिथले जे फंडर आहेत त्यांच्यामध्ये सेटिंग लावून आत्ता राजरोसपणे येतात, पण जी गाडी पैसे देत नाही त्याच्याकडून हे 1 किलो किंवा 50 किलो 100 किलोसाठी फाईन मारून 26,000 रुपये वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे पूर्णपणे भ्रष्टाचार इथं पूर्ण फोफवणार आहे, तर तो आमच्यावर अन्यायकारक आहे। मी प्रकाश केसरकर, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली संचालक। आमचा या गोष्टीला विरोध म्हणजे आमचा कागलसाठी म्हणून हा विरोध नव्हे, आमचं गडकरी साहेबांच्याकडे, केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्याकडेच मागणं आहे की संपूर्ण देशामध्ये GST कायदा हे सगळा लागू झालेला आहे आणि आपण आदेश दिलेला आहे 17 एप्रिल 2017ला आदेश दिलेला आहे की आम्ही देशातले सर्व बॉर्डर चेकपोस्ट हलवणार, त्याची आवश्यकता नाही आहे, तरी पण हे चालू करतायत। आता गेल्या वर्षी मध्य प्रदेश बंद झालेला आहे, छत्तीसगड बंद झालेला आहे, राजस्थान बंद झालेला आहे, उत्तर प्रदेश बंद झालेला आहे। देशामधले 13 राज्यामधले बॉर्डर चेकपोस्ट हटलेले आहेत आणि अशी आमची मागणी चालूच असताना, आज महाराष्ट्र राज्याकडे देखील आमची मागणी चालू असताना आता जे चालू आहेत ते आहेत आणि बंद असताना हे कशाला चालू करताय? तर तो निर्णय लागेपर्यंत हे चालू करू नका। त्याच्यातून यांनी दडपशाहीनं आमच्या नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवून यांनी दडपशाही मार्गानं बंद केलं, चालू केलेलं आहे। टोल नाका चालू झाल्यामुळं आज जरी आपण जरी गेला, सकाळी 9ला त्यांनी चालू केला, तर आत्ता तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटरच्या प्रत्येक गाड्यांची लाईन आणि प्रत्येक गाडीची पेपर तपासणी आणि त्याच्यामध्ये जाणारा वेळ आणि होणारा प्रचंड भ्रष्टाचार, ह्या गोष्टीसाठी आमचा याला तीव्र विरोध आहे। प्लस काट्याचे पैसे RTOचे, प्लस आमचं डिझेलचे जाणारे जादा पैसे, वेळेचा अपव्यय, यासाठी आमचा सक्त विरोध आहे। 1 एप्रिल 2023ला महाराष्ट्र शासनाच्या TC विभागानं आदेश दिल्याप्रमाणे हा एक कागलचा खाजगी RTO चेकपोस्ट सुरू होणार होता। त्याला आम्ही त्यावेळी पण विरोध केला आणि आज सुद्धा आमचा विरोध कायम आहे। हा जो कागलचा खाजगी RTO चेकपोस्ट आहे तो माल ट्रक वाहतूकदारांच्यावर, ट्रक, टेम्पो, टँकर, डंपर, ट्रेलर ह्यांच्यावर फार म्हणजे अन्यायकारक आहे। त्या काट्याला कुठल्याही सुविधा दिलेल्या नाही आहेत। 2008ला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे सगळं आणलेलं आहे, लक्षात आलं काय, करार केलेला आहे आणि कोणत्याही सुविधा नाही आहेत। त्याचबरोबर जे काय त्यांनी सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या दिलेल्या नाही आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या आंदोलनाला परवा दिवशी 8 तारखेला मला आणि माझे सेक्रेटरी हेमंत डिसले आणि आम्ही असोसिएशनमध्ये होतो, तयारी करत होतो। जवळजवळ 100-125 ट्रक आणि 450-500 लोकांचा आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु ते पोलीस खात्यानं आम्हाला उचललं आणि आमचं आंदोलन, लोकशाही मार्गानं चाललेलं आंदोलन उचकटण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केला। ह्याला आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा फार मोठं त्याच्यावर दबाव तंत्र आहे। आम्ही कलेक्टर म्हणा, SP म्हणा, त्याचबरोबर IGP आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे गेली आठवडाभर दाद मागतोय, पण कुणीही दाद दिली नाही। आता आम्ही प्रशासकीय मार्गानं सुद्धा जाणार आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार आणि खासदार आहेत ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमची ताकद लावणार, लढा देणार। त्याचबरोबर आता या 2 ते 3 दिवसात या अपर जिल्हाधिकारी संजय तेली साहेबांनी जमावबंदी आदेश लागू केलाय, तो 12 तारखेला आहे।
13 तारखेला आम्ही आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील सगळ्या वाहतूकदारांचा मेळावा घेणार आणि ह्या कागलच्या आरटीओ चेकपोस्टला विरोध करणारच. सगळ्या मार्गाने हा विरोध करणार आणि कलेक्टर ऑफिसवर करणार, आरटीओ ऑफिसवर करणार आणि हाणून पाडणार कोणत्याही परिस्थितीत. खरं तर अदानी समूहाकडे हा तपासणी नका आहे आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला. कुठेतरी सरकार त्यांच्या पाठीशी असं वाटतंय. होय, सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे पाठीशी आहे असं समजतंय, वाटतंय नाही, ठामपणे आमचं मत आहे. परंतु तरी सुद्धा अदानी ग्रुप असू दे किंवा पहिलं सद्भाव ग्रुपकडे होता आता, तो सद्भाव ग्रुपचा ठेका आता अदानी ग्रुपला दिलेला आहे. 2012ला पहिलं चेकपोस्ट चालू झालं. एकूण 23 चेकपोस्ट आहेत, 21 चालू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बंद आहे. आम्ही हा चेकपोस्ट चालू होऊ नये म्हणून आमच्या हाडाची खड्याने रक्ताचं डांबर करणार आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशन शेवटपर्यंत प्रशासकीय मार्गानं, त्याचबरोबर राजकीय मार्गानं, त्याचबरोबर कोर्ट कचेरीच्या माध्यमातून त्यांना आम्ही लढा देणार आणि हा बंद करणारच.